आपल्याला आपल्या एकूण राज्यामध्ये पाऊस हा सुरू आहे। काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे। विशेषतः मराठवाड्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि आपण जे एकूण राज्यामध्ये पेरणीचं जे उद्दिष्ट दिलं होतं त्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर राज्यामध्ये ह्या वर्षी साधारणतः आतापर्यंत 84% पेरणी पूर्ण झालेली आहे। अजूनही काही ठिकाणी वापसा नसल्यामुळे पेरणी ही होणार आहे। तर आपण उद्दिष्ट 100% पेरणी साधारणतः एक 8-10 दिवसामध्ये पेरणी होईल असा अंदाज आहे। जर सगळा विचार केला तर अमरावती भागामध्ये सर्वात जास्त पेरणी 92% पेरणी ही अमरावती भागामध्ये झालेली आहे आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागात झालेली आहे। तर निश्चित प्रकारे आपण पावसाचं एकंदर परिस्थिती पाहून अंदाज बघून शेतकरी पेरणी करतायत। आपल्या माध्यमातून मी माझ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आश्वासित करतो की राज्यामध्ये ज्या काही 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामध्ये काही कारणं वेगवेगळी आहेत, परंतु एका शेतकऱ्याचं बाबतीमध्ये त्यांच्यावरती पीक कर्ज होतं आणि पीक कर्जामध्ये यादीमध्ये नाव आलं नाही असं आपल्याला माहिती आहे त्यांना वाटलं, परंतु अजूनही राज्य सरकारच्या याद्या, कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत। पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे। साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये, पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची जाहीर केलेली आहे। अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील। मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील, साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे। त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्या अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल। त्यामुळे कुणीही जरी एखाद्या दिवशी यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका, आपण नाव यादीची वाट पहा। याद्या जसजसे याद्या अद्ययावत होतील, जसं याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी रक्कम, एवढी रक्कम यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफी असली तरी काही ठिकाणी अशा तक्रारी दिसून येतात खाली स्थानिक पातळीवर की त्याचं 1.5 लाख कर्ज आहे, त्याला फक्त 50,000ची मुभा दिली जाते आणि 1 लाखाचं कर्ज तसंच ठेवलं जातं। तर मुळात हा निकष कशा स्वरूपात? नाही, असा हा निकष नाही। 2 लाखापर्यंत जर थकबाकी असली तर थकबाकी 2 लाखाच्या आतली संपूर्ण थकबाकीची रक्कम त्या बाबतीमध्ये ती माफ केली जाणार आहे। या बाबतीमध्ये काय तक्रारी वगैरे असल्या तर ठीक आहे, तक्रारी असतील, काही चुका असतील त्या तक्रारी ऐकून चुका त्या लक्षात घेऊन या बाबतीमध्ये दुरुस्त करून 2 लाखाच्या आतल्या जे थकबाकीदार शेतकरी त्यांना निश्चित प्रकारे त्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। नाही, या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगेल की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या अगोदर पण कर्जमाफी झालेली आहेत, पण पूर्वीच्या निकषापेक्षा उलटा ह्या वर्षीची जी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुटसुटीत आहे आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांनी थोडं थांबावं, वाट पाहावी। आपलं यादीमध्ये जर आपलं योग्य कागदपत्र आपण जर जमा केली, योग्य कागदपत्र आपण दिली तर निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ त्या माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजे काल असे सुप्रिया सुळे तसंच बाकीचे नेते सुनील तटकरे अमित शहांना भेटले, पण त्याच्या आधी प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार शरद पवारांना भेटले आहेत। राष्ट्रवादी एकत्रीकरणाची किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस NDA सहभागी व्हायचं जोरदार हालचाली चर्चा समोर येत आहे। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन
कुणीही आम्ही कधीही केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळं पवारसाहेबांना भेटणं, पवारसाहेबांची भेट घेणं, पवारसाहेबांचा आशीर्वाद घेणं ह्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही. कर्ज माफी को आपको मालूम है, जो पहली तो यादी प्रसिद्ध हुई, दूसरी यादी भी अभी प्रसिद्ध हो गई है. दूसरी यादी में 17 लाख किसानों को उसका लाभ मिलने वाला है और भी 56 लाख किसानों को ये सभी यादी में लाभ मिलने वाला है. मैं आपके माध्यम से सब किसानों को अनुरोध करता हूं कि आप ठहरिए, जो डॉक्यूमेंट है कागजपत्र पूर्तता करके आप सबको लाभ मिलेगा. जो कर्ज माफी है अहिल्यादेवी होळकर नाम के देवी के नाम के होळकर अहिल्यादेवी होळकर जी के नाम के, उसमें 56 लाख से ज़्यादा किसानों को ये लाभ मिलने वाला है. इसके हमारे नेता सुनेत्रा वहिनी पवार है और पवार साहब, शरद पवार साहब तो बड़े नेते, देश के नेते, उनसे कोई भी मिलता है, उनसे मुलाकात करता है, उनका आशीर्वाद लेता है. और हमारा जो पार्टी का जो निर्णय सुनेत्रा वहिनी पवार, तटकरे साहब, प्रफुल्ल भाई पटेल साहब, छगन भुजबळ साहब लेते हैं, इसके लिए जो निर्णय लेते उनके पीछे हम रहते हैं. पालघरच्या संदर्भात मोठं नुकसान झालं. आज मुख्यमंत्र्यांकडे बैठक देखील आहे. कशा पद्धतीनं मदती संदर्भात किंवा काय नेमकं अति पावसामुळे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये पालघरमध्ये जास्त पाऊस पडलेला आहे, ज्या ठिकाणी पावसामुळे शेतीचं किंवा इतर जे नुकसान झालेलं आहे, या बाबतीमध्ये शासनाच्या वतीने निश्चित प्रकारे या सर्वांना मदत केली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार साहेब असतील, आमचं सरकार हे सर्वजण हे शेतकऱ्यांच्या आणि तिथल्या असलेल्या नागरिकांच्या बरोबर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.